जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नागपूर गुन्हेगारी नात्याला काळिंबा फासणारी ही घटना. मुलाच्या मित्रासोबतच आईने गेली पळून आणि पतीचा आत्महत्येचा प्रयत्न. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि कौटुंबिक मूल्यांना हादरून टाकणारी आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथील या घटनेने केवळ एका कुटुंबाची वाताहत केली नाही, तर समाजासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे केले आहेत. नागपूर जिल्ह्याला संतांची भूमिका आणि सुसंस्कृत जिल्हा म्हणून ओळखले जाते, परंतु गेल्या काही दिवसांपासून येथील गुन्हेगारी आणि अनैतिक संबंधाच्या घटनांनी समाजाची मान खाली गेली आहे. भिवापूर तालुक्यातील एका गावात नुकतीच एक अशी घटना घडली आहे, ज्याने रक्ताच्या नात्यावरचा विश्वास उडाला आहे. एका 48 वर्षीय आईने आपल्या 24 वर्षीय मुलाच्या मित्रासोबत पलायन केले. ही बाब उघडकीस आल्यानंतर समाजात प्रचंड संताप व्यक्त होत असून पत्नीच्या एका कृत्यामुळे खचलेल्या दृष्टिकोनही पत्नीने मृत्यूला कळवटण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेतील मुख्य पात्र असलेला 55 वर्षीय इसम हा आपल्या पत्नी आणि 3 मुलासह वय 24, 26 आणि 28 वर्ष सुखाचा संसार करत होता. हा इसम कष्टकरी होता आणि मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. मोठ्या कष्टाने त्याने मुलाला वाढवले, मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. काही वर्षापूर्वी कामावर असताना एक भीषण अपघात झाला. काम करत असताना एक दगड जोरात उसळला आणि तो थेट इमारतीच्या डोक्याला लागला. या जखमेचा परिणाम असा झाला की त्या इसामला आपली दोन्ही डोळ्याची दृष्टी ही गमवावी लागली. जो कर्त्या पुरुष कुटुंबाचा आधार होता, तो आता स्वतःच परावलंबी झाला. दृष्टी गेल्यामुळे तो कामाला जाऊ शकत नव्हता आणि सतत घरीच राहू लागला. या कुटुंबातील सर्वात लहान मुलगा 24 वर्षाचा होता. त्याच्या मित्राचे या घरी सतत येणे जाणे होते. सुरुवातीला एका मित्राच्या नात्याने त्याने कुटुंबात विश्वास निर्माण तयार केला, मात्र या काळात 48 वर्षीय आणि आई त्या 24 वर्षीय तरुणा मित्राचे सूत जुळले. ज्या आईने मुलाला वाढवले तिथेच मुलाच्या वयाच्या मित्राशी अनैतिक संबंध तयार केले. हे संबंध इतके वाढले की दोघांनीही सामाजिक भान आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या विसरून एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. दृष्टीहीन पती घरात नसतानाच हे सर्व प्रकार घडत होते. यातील वेदनादायी बाब आहेत. काही महिन्यापूर्वी संधी साधून ही महिला आपली मुलाच्या मित्रासोबत पळून गेली होती. या घटनेमुळे गावात प्रचंड चर्चा सुरू झाली आणि कुटुंबाची बदनामी झाली. मात्र काही दिवसानंतर ही महिला पुन्हा घरी परतली. समाजाने आणि नातेवाईकांनी टोमणे मारूनही दृष्टीहीन पत्नीने आपल्या पतीला माफ केले. सुधारण्याची एक संधी पुन्हा दिली, म्हणून त्याने तिचा पुन्हा स्वीकार केला आणि तिला सन्मानाने घरात स्थान दिले. पतीच्या मोठ्या मनाचा आदर करण्याऐवजी त्या महिलेचे आणि मुलाच्या मित्राचे प्रेम पुन्हा एकदा बहरले. पती आणि मुलाच्या विरोधाला न जुंपता ते दोघे पुन्हा भेटू लागले. घरातील सदस्यांनी
तिला वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तिला तिच्या वयाची आणि मुलाच्या भविष्याची आठवण करून दिली. मात्र त्या महिलेवर कशाचाही परिणाम झाला नाही. ती पुन्हा एकदा त्याच तरुणासोबत पळून गेली. आपल्या पत्नीने 2दा फसवून केलेले आणि मुलाच्या सोबतच संसार धाडल्याने 55 वर्षीय दृष्टिकोन ही पत्नी संपूर्णपणे खचून गेला. डोळ्यांनी जग पाहू शकत नसताना कानावर पडणाऱ्या या बातम्यांनी ही तत्त्वे त्यांची मनविदीर्ण झाले. स्वतःच्या पत्नीने अशा प्रकारे विश्वासघात केल्याने समाजात तोंड दाखवणे कठीण झाले. आणि ही घटना केवळ एक क्राईम न्यूज नसून ती सामाजिक औद्योगिक लक्षण आहे. या घटनेतून काही गंभीर मुद्दे समोर आले आहेत. ज्या घरात मुले लहानाची मोठी लग्नाच्या वयाची झाली आहे तिथे पालकांचे असे वर्तन संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करून टाकते. शारीरिकदृष्ट्या हतबल असलेल्या व्यक्तीच्या अशा प्रकारे मानसिक छळ करणे हे अमानवी आहे. वयातील मोठे अंतर असूनही अशा प्रकारचे संबंध निर्माण होण्यामागे बदललेली जैविक शैली आणि नैतिक मूल्यांचा अभाव कारणीभूत ठरत आहे. हा संशोधनाचा निर्णय शब्द आहे. भिवापूरची ही घटना सध्या संपूर्ण नागपूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहेत. मात्र या घटनेमुळे एका हसत्या-खेळत्या कुटुंबाची हत्या झाली आहे असं वाटतं. मुलाची अवस्था अत्यंत बिकट असून ते एका बाजूला आईचे कृत्य आणि दुसऱ्या बाजूला मृत्यूशी झुंज देणारा पिता अशा दुहेरी संकटात सापडले आहेत. या घटनेतून समाजाला एकच धडा मिळतो की नात्यामधील विश्वासार्हता एकदा तुटली की ती साधारणपणे कठीण असते आणि त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. जर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद, अभिनंदन. थँक्यू.